नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रेम मोबाईल होल्डरची तिसरी डिझाईन बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग साहित्य बघूया. मोबाईल होल्डर बनवण्यासाठी मी ऑफ व्हाईट आणि पिंक कलरच्या कॉर्ड यूज केल्या आहेत. कॉर्ड्सचे डिटेल्स मी साईडला दिले आहेत. त्यानंतर मी पर्पल कलरचे बीड्स 18 वापरले आहेत. हँगिंग बेल्स वापरले आहेत 25. रिंग वापरली आहे 4 इंचाची एक, लायटर आणि सीझर. सुरुवातीला 4 इंचाची रिंग घ्यायची आहे. आता या रिंगवरती 3 मीटरची ऑफ व्हाईट कॉर्ड अटॅच करून घ्यायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर दुसरी 3 मीटरची कॉर्ड घ्यायची आहे आणि ती सुद्धा इथे अटॅच करून घ्यायची आहे. आता इथे एकूण 8 कॉर्ड ज्या आपण 3 मीटर प्रमाणे कट करून घेतल्या त्या इथे अटॅच करून घ्यायचे आहेत. आता पिंक कलरची कॉर्ड घ्यायची आहे आणि ती सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे. आता डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2 अशा 3 मीटरच्या 4 कॉर्ड इथे अटॅच करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सेंटरच्या 2 कॉर्डमध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि स्क्वेअर नॉट करायची आहे. पुन्हा व्हाईट कलरच्या सेंटरच्या 2 कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. आता याच पद्धतीनं सगळ्या कॉर्ड्सच्या सेंटरच्या कॉर्डमध्ये मणी टाकून स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा ऑफ व्हाईट कलरच्या सेंटरच्या 4 कॉर्डमध्ये स्क्वेअर नॉटची लाईन करून घ्यायची आहे. आता एक स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. आता पिंक कलरची कॉर्ड घ्यायची आहे आणि ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्डने पाइपिंग करून घ्यायची आहे. व्हाईट कॉर्ड पिंक कलरच्या कॉर्डच्या वरून अशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि नॉट बांधायची आहे. आता प्रत्येक कॉर्ड 2 वेळा या पद्धतीने फिरवून घ्यायची आहे. आता इथपर्यंत ही पाइपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी पिंक कलरची कॉर्ड घ्यायची आहे आणि पुन्हा या सगळ्या ऑफ व्हाईट कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे. आता पुढच्या 2 पिंक कॉर्ड सुद्धा याच पद्धतीनं पाइपिंग करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण ज्या पद्धतीने पाइपिंग करून घेतली त्याच पद्धतीनं या 4ही कॉर्ड डाव्या बाजूने पाइपिंग करून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं. आता सेंटरच्या 4 पिंक कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. आता इथे एकूण 4 स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत. आता इथे 4 स्क्वेअर नॉट झाले आहेत. आता या दोन्ही कॉर्ड या गॅपमधून बाहेर काढून घ्यायचे आहेत म्हणजे इथे बटन नॉट तयार होईल. आता या खालच्या दोन्ही कॉर्ड स्क्वेअर नॉट मध्ये घेऊन स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे.
आता इथल्या 2 कॉर्ड आणि डाव्या बाजूच्या 2 कॉर्ड घेऊन पुन्हा 4 स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत आणि बटन नॉट करून घ्यायची आहे जशी आपण वरती करून घेतली। उजव्या बाजूला सुद्धा आता अशीच बटन नॉट करून घ्यायची आहे। त्यानंतर आता सेंटरच्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि पुन्हा 4 स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत। सेंटरच्या 2 कॉर्ड मधल्या गॅप मधून उलटा फिरवून घ्यायचे आहेत आणि बटन नॉट करून घ्यायचे आहे। आता वरच्या ऑफ व्हाईट कलरच्या 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि पहिल्यांदा कॉर्डच्या वरून अशी कॉर्ड बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता कॉर्डच्या खालून नॉट बांधून घ्यायची आहे म्हणजे इथे एक नॉट तयार होईल। पुन्हा कॉर्डच्या वरून बाहेर कॉर्ड काढायची आहे आणि नंतर खालून अशी नॉट तयार करून घ्यायची आहे। आता इथे 2 नॉट तयार झाल्या। आता आपल्याला इथे एकूण 4 नॉट तयार करून घ्यायचे आहेत। आता पिंक कलरची कॉर्ड घ्यायची आहे पहिली आणि पिंक कलरची कॉर्ड वरती घेऊन अशी पुन्हा पाइपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। अजून एकदा पाइपिंग करून घ्यायची आहे। प्रत्येक कॉर्ड 2 वेळा फिरवून घ्यायची आहे। आता इथलीच दुसरी ऑफ व्हाईट कॉर्ड घ्यायची आहे आणि ती सुद्धा इथे 2 वेळा पाइपिंग करून घ्यायची आहे। पुन्हा 2 ऑफ व्हाईट कॉर्ड घ्यायचे आहेत आणि डाव्या हातातल्या कॉर्डवरती नॉट्स बांधायचे आहेत। आता या कॉर्डवरती एकूण 6 नॉट्स बांधून घ्यायचे आहेत आणि पुन्हा पिंक कॉर्डवरती पाइपिंग करून घ्यायची आहे। आता या दोन्ही ऑफ व्हाईट कॉर्ड पिंक कॉर्डवरती पाइपिंग करून घ्यायचे आहेत। आता पुन्हा दुसऱ्या 2 कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि आधीच्या कॉर्डवरती 9 नॉट्स करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही कॉर्ड पिंक कॉर्डवरती पाइपिंग करून घ्यायचे आहेत। आता शेवटच्या दोन्ही कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि इथे एक नॉट तयार करून घ्यायची आहे। आता डाव्या बाजूच्या कॉर्डमध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक नॉट तयार करून घ्यायची आहे। पुन्हा मणी टाकून घ्यायचा आहे आणि नॉट बांधून घ्यायची आहे। आता इथे एकूण 6 मणी टाकून घ्यायचे आहेत आणि दोन्ही कॉर्ड पिंक कॉर्डवरती पाइपिंग करून घ्यायचे आहेत। आता या दोन्ही कॉर्ड पिंक कॉर्डवरती पाइपिंग करून घ्यायचे आहेत।
आता ही दुसरी पिंक कॉर्ड घ्यायची आहे आणि या सगळ्या कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे। आता वरती जशी आपण 4 कॉर्ड वरती पाइपिंग केली आहे, इथे सुद्धा 4 पिंक कॉर्ड वरती पाइपिंग करून घ्यायची आहे। आता ही डिझाइन आपल्याला इथे करून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा पहिल्या 4 नॉट्स करून घ्यायचे आहेत आणि पिंक कॉर्ड वरती पाइपिंग करून घ्यायची आहे। आता इथे 6 नॉट्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता इथे सुद्धा 6 मणी टाकून घ्यायचे आहेत, जसे आपण अगोदर टाकून घेतले, आणि पाइपिंग करून घ्यायची आहे। आता या तिन्ही कॉर्डने इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर सेंटरच्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे। आता पुढच्या 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट मधल्या 2 आणि स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे। उजव्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत। आता स्क्वेअर नॉट मधल्या 2 आणि पिंक कलरच्या 2 कॉर्ड घेऊन स्क्वेअर नॉट करायची आहे। इथपर्यंत झाल्यानंतर 1.5 मीटरच्या 2 पिंक कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि त्या अशा सेंटर करून घ्यायच्या आहेत आणि पहिली कॉर्ड दुसऱ्या कॉर्ड वरती अशी ठेवून स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे। आता इथे अशी ही नॉट तयार होईल। आता इथे एकूण 16 कॉर्ड जे आपण 1.5 मीटर प्रमाणे कट करून घेतल्या आणि त्या अशा 8 स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर उजव्या बाजूच्या 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट मधल्या 2 आणि ही कॉर्ड इथे जोडून घ्यायची आहे। पुन्हा दुसऱ्या 2 कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि स्क्वेअर नॉट मधल्या 2 आणि इथे 4 कॉर्ड घेऊन स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे। आता ह्या ज्या स्क्वेअर नॉट तयार केल्या आहेत त्या डाव्या बाजूला 4 आणि उजव्या बाजूला 4 स्क्वेअर नॉटने जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता सेंटरच्या 4 कॉर्ड घेऊन स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत।
आता या ज्या शेवटच्या स्क्वेअर नॉट आहेत त्या अशा समोर आणायच्या आहेत आणि इथे एक स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे। आता इथे प्रत्येक 4 कॉर्ड घ्यायचे आहेत सेंटरच्या आणि स्क्वेअर नॉट करत जायचं आहे। आता इथे एकूण 10 स्क्वेअर नॉटच्या लाईन पूर्ण करायच्या आहेत। इथे मी 10 स्क्वेअर नॉटच्या लाईन करून घेतल्या आहेत। आता इथे सेंटरची जी स्क्वेअर नॉट आहे ती इथे सोडून घ्यायची आहे। या 4ही कॉर्ड कट करायचे आहेत आणि इथे व्हाईट कलरच्या कॉर्ड स्टिक करून घ्यायचे आहेत। या कॉर्ड ठेवून द्यायच्या आहेत। या कॉर्ड आपल्याला नंतर पुन्हा जोडाव्या लागणार आहेत। आता इथे ज्या कॉर्ड आपण कट केल्या आहेत तिथे ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्ड या कॉर्डना जोडून घ्यायच्या आहेत। इथे मी 4ही कॉर्ड जोडून घेतले आहेत। आता इथे पुन्हा आपल्याला बटन नॉट करायचे आहे। त्यासाठी इथे 4 स्क्वेअर नॉट करायचे आहेत। आता ह्या सेंटरच्या 2 कॉर्ड वरती जो गॅप आहे त्या गॅप मधून उलट्या फिरवून घ्यायच्या आहेत। आता पुन्हा उजव्या बाजूच्या 2 कॉर्ड कट करून घ्यायचे आहेत आणि तिथे ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्ड स्टिक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता जोडलेल्या 2 आणि साइडच्या 2 व्हाईट कॉर्ड घेऊन 4 स्क्वेअर नॉट करायचे आहेत आणि इथे पुन्हा बटन नॉट करायचे आहे। आता डाव्या बाजूच्या सुद्धा 2 कॉर्ड कट करायचे आहेत आणि तिथे व्हाईट कॉर्ड जोडून घ्यायचे आहेत।
पुन्हा 4 स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत आणि बटन नॉट करून घ्यायचे आहे। आता इथे पुन्हा सेंटरच्या कॉर्ड घेऊन एक बटन नॉट करून घ्यायचे आहे। आता या सगळ्या कॉर्ड पुन्हा कट करायच्या आहेत आणि पिंक कलरच्या कॉर्ड इथे जोडून घ्यायच्या आहेत। आता इथे मी सगळ्या कॉर्ड जोडून घेतल्या आहेत। त्यानंतर सेंटरच्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट करायचे आहे। आता इथून पुढे अशा स्क्वेअर नॉटच्या लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहेत। आता या डिझाईनच्या वरती जशा आपण 10 लाईन स्क्वेअर नॉटच्या करून घेतल्या होत्या तसंच आता या डिझाईनच्या खाली 10 स्क्वेअर नॉटच्या लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी या डिझाईन नंतर 10 स्क्वेअर नॉटच्या लाईन पूर्ण करून घेतल्या आहेत। त्यानंतर हे असं दिसेल। आता या ज्या सगळ्या उरलेल्या कॉर्ड आहेत त्या एकत्र घ्यायच्या आहेत। त्यानंतर दुसरी व्हाईट कलरची 1/2 मीटरची कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्ड वरती अशी बांधून घ्यायची आहे। इथे कॉर्डचे 4 किंवा 5 पार्ट करून सुद्धा कॉर्ड बांधून घेतले तरी चालतात, पण मला अशा सगळ्या कॉर्ड एकत्र बांधलेल्याच जास्त चांगल्या वाटतात। तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही 4 किंवा अशा एकत्र बांधून घेऊ शकता। आता हे जे शेवटचं टोक आहे ते आपण इथे जो लूप तयार केला आहे त्यातून बाहेर काढायचं आहे आणि वरचं टोक ओढून घ्यायचं आहे, म्हणजे इथे नॉट फिक्स होईल। आता ह्या दोन्ही कॉर्ड कट करून घ्यायच्या आहेत आणि मागच्या साईडला स्टिक करायचे आहेत। ह्या एक्स्ट्रा उरलेल्या कॉर्ड सुद्धा कट करायच्या आहेत। आता इथे प्रत्येक कॉर्ड घेऊन अशी सिंपल नॉट बांधून कॉर्ड स्टिक करून घेतली तरीही चालते या पद्धतीनं, किंवा मग 2 कॉर्ड घ्यायचे आहेत, एका कॉर्डमध्ये बेल टाकून घ्यायचा आहे आणि या दोन्ही कॉर्ड स्टिक करून घ्यायचे आहेत। आता अशा प्रत्येक 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हँगिंग बेल्ट टाकून कॉर्ड स्टिक करून घ्यायचे आहेत।
सगळ्या कॉर्डमध्ये हँगिंग बेल टाकून झाल्यानंतर या पद्धतीने दिसेल। त्यानंतर आता ही वरची रिंग आहे ती सुद्धा कॉर्डने कव्हर करून घ्यायची आहे। आता इथे 1 मीटरची ऑफ व्हाईट कलरची कॉर्ड घ्यायची आहे आणि ती इथं पाठीमागं स्टिक करून घ्यायची आहे। त्यानंतर आता ही कॉर्ड एकदा रिंगच्या वरून नॉट बांधून घ्यायची आहे आणि एकदा रिंगच्या खालून लूपमधून बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे इथे नॉट तयार होईल। आता अशी ही सगळी रिंग या कॉर्डनं कव्हर करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा कॉर्ड कट करून पाठीमागं स्टिक करायची आहे। आता हे मायक्रम पासून मोबाईल होल्डर तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।